रामकृष्ण हरी मंडळी पहाटे 4 वाजता उठून गार पाण्याने आंघोळ केली। तुम्ही म्हणसाल काय विषय? खरं म्हणजे आज अंगावरती चतुर्थी आहे, त्याच्यामुळे आपण चाललो होतो दगडूशेठच्या दर्शनाला। जाता जाता आपण पुला खालच्या गणपतीचं दर्शन घेतलं। दर्शन पण खूप छान झालं। हा आपला होता कार्यकर्ता, खास ॲक्टिवा घेऊन आला होता। खरी म्हणजे ॲक्टिवा गाडी ही लेडीज लोकांमुळे बंधन आहे, आता ही गाडी अपर लोकांसाठी परफेक्ट आहे। आम्हाला लागला दिघी रोड। या दिघी रोडला पाहिलं की मनामध्ये एकच शंका येते की या रोडचं नाव आहे ना फिटनेस रोड ठेवलं पाहिजे। जेव्हा केव्हा येतो तेव्हा लोक इथं काय ना काय व्यायाम करतच असतात, बघन तेव्हा यांचा व्यायाम चालूच असतो। कधी कधी माझ्या मनात असं येतं की यांना आपल्या वाटेमध्ये शेण काढायला न्यावं सकाळ संध्याकाळ, म्हणजे यांचा फिटनेस एक नंबर होऊन जाईल। यांना आपण सांगायला गेलं ते मला येड्यात काढतील, त्यामुळे घालू द्या तशी आई घालायची तशी। आमचा कार्यकर्ता गाडी ॲक्टिवा होती पण चालवत असा होता तशी काही डूकच होती, तो काय थांबायचं नावच घेत नव्हता। पुढं जाता जाता तसं उजेडन तशी थंडी वाजायला लागली। मग आम्ही दोघं पॅक झालो। त्याने ॲक्टिवा म्हणली आई घेतली तुम्ही पॅक झाले माझं काय? मी म्हणलं तुला थोडी काय होते? ती म्हणली हात सोडून तर बघा। हात सोडला ते ॲक्टिवा टनटन उडत होती। तिला म्हणलं रडू नको बाळा, तुला फिनिक्सला जाऊन जर्किन आणतो। तिला कुठं शांत नाही करत तर माझा कार्यकर्ता म्हणला आयुष्यामध्ये मी सगळ्या गाड्या चालवल्या तुम्ही बसच चालवली नाही। त्याला म्हणलं भावा हे बस चालवण्यासाठी आधार कार्डाला KYC करायला लागतो। त्याची समजूत काढत आम्ही शेवट पोचलो पुण्यामध्ये। पुण्यामध्ये पोचल्यानंतरून मोकळा श्वास घ्यावा म्हणलं, पण भाऊनी एवढी गाडी पळवली होती की माझ्या नाकामधून लोणावळ्याचा धबधबाच वाहत होता। मंदिरापाशी गेलो पण तिथं आपल्याला वारकरी बाबा भेटले। वारकरी बाबाकडून आपण गंध लावला। बाबा म्हणले थांबा मी लावतो। मी म्हणलं नाही बाबा मीच लावतो। बाबा म्हणला तो पुढला। मी म्हणलं रामकृष्ण हरी। बाबांनी ओळखलं तो आळंदीचा आहे। म्हणलं हा। त्याच्यानंतर लाईनीला बघितली, एवढी लांब लाईन होती की म्हणलं आपला 4-5 तास नंबर काही लागत नाही दर्शनाचा। त्याच्या पुढे गेलो मग कार्यकर्ते भेटले। मग काय आपला विषय झाड, कार्यकर्ते म्हणल्यावर कसे 4-5 तास जातील हे कळणारच नाही। आता आम्ही कुंड लाईनीला लागलो हे काय माहिती नाहीये, पण तुम्हाला इथला मी स्नॅप पाठवते। इथनं आम्ही लाईनीला लागून दर्शन घेत होतो। पुढे जाता जाता एक कार्यकर्ता खूप टेन्शनमध्ये बसला होता। त्याला विचारलं भाऊ काय झालं? तो म्हणते माधुरी हातकीला कोल्हापूरमध्ये कधी येणार आहे? त्याला म्हणलं अजितदादा सभेमध्ये कार्यकर्ता बोललाय आपण शरद पवारच्या सभेमध्ये पण बोलू, म्हणजे हत्ती फिक्स कोल्हापूरमध्ये। तेव्हा कुठं जाऊन हा कार्यकर्ता हसला। त्याच्यानंतर थोडंसं पुढे जात नाही रांगेमध्ये मंदिरापाशी आलो तर ओम गणपताय नाम आम्ही हा जप करत होतो। तर पोरं म्हणले तू हा जप का करतो? तेव्हा मी त्यांना सांगितलं की हा जप केला की मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्या। मग कार्यकर्ते खुश झाले, प्रत्येक जण जप करायला लागले। मी म्हणलं तुम्ही तो जप तिच्यासाठी करताय ना ते देव कधी देणार नाही, जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच देव तुम्हाला देणार। 4-5 तास रांगेत थांबून फायनली आपलं दर्शन झालं। दर्शन घेतल्यानंतर खूप भारी वाटलं आणि मंदिर तर खूप भारी सजवलं होतं। जे कोण चतुर्थीला आला असेल त्यांनी नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका। येतो पुढच्या ब्लॉगला। जय हरी। साकड घाली तो गाभाऱ्यात माथा आभाळावरून